नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, नाशिकचं जी काही वनरक्षकाची भरती होती ती फायनली आता कंप्लीट झाली. कंप्लीट इन द सेन्स म्हणजे त्यांचं आता मेडिकल पास झालं आणि मेडिकल कशा पद्धतीने झालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा, शेअर करायचा. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे मेडिकल कसं झालं. आता ज्याप्रमाणे आपल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जातो आणि केस पेपर पाडतो, त्याच पद्धतीने आपल्याला केस पेपर पाडावा लागला आणि तिथे गेल्यानंतर बघा, आपला जो काही टोकन नंबर होता, आपला जो काही नंबर, आपला सीट नंबर वगैरे होता, त्याच्यानुसार मग जे जे विद्यार्थी तिथे क्वालिफाय झाले त्या विद्यार्थ्यांना तिथे घेऊन तिथे त्यांचं सगळ्यात आधी म्हणजे ब्लड चेक करावं लागले. ब्लड चेक नंतर विद्यार्थ्यांचा म्हणजे बघा, सगळी जी काही प्रोसेस आहे ना ती एकदम नॉर्मल आहे. ही मेडिकल टेस्ट म्हणजे फक्त एक क्वालिफाय टेस्ट असते, पात्रता असते की खूप काही मोठा प्रॉब्लेम असेल त्याच केसमध्ये विद्यार्थी तिथे रिजेक्ट होता. आता मेडिकल कसं झालं, जर तुम्ही पोलीस भरतीचं मेडिकल याच्या आधी बघितलं असेल किंवा ऐकलं जरी असेल तर तुम्हाला त्याच्यावरनं कळेल की कशा पद्धतीने इथे मेडिकल होत आहे. सर्वसाधारण ज्या काही गोष्टी होतात, नाक, कान, घसा या ज्या काही गोष्टी चेक करणं तिथे झाला आणि बाकी जे काही म्हणजे बहुतेक विद्यार्थी टेन्शन मध्ये होते की डोळ्याचं पण सांगतोय की जी काही आपली नॉर्मल चष्मा लावल्यानंतर आपल्याला काही आपल्या असतं, जो काही क्रायटेरिया असतो त्याच्यानुसार जर आपल्याला दिसत असेल तर तिथे काही वावगं ठरणार नाही, म्हणजेच तिथे आपण सिलेक्शन होतो. आणि म्हणून चष्म्याचं पण काही टेन्शन घेऊ नका. बहुतेक विद्यार्थी चष्म्याचं टेन्शन घेत असतात. त्याच्यानंतर नाकाचं किंवा कानाचं पण ऐकू येतं, सगळ्यांनाच ऐकू येतं. त्याच्यानंतर मित्रांनो डोळा, नाक, कान या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या, त्याच्यानंतर आपण याच्या आधी पण खूप काही मोठा म्हणजे याच्यावर 2-3 व्हिडिओ जर तुम्ही आपल्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला नक्कीच ते बघायला मिळेल आणि त्यानुसार हे मेडिकल होत आहे. म्हणजे एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाही. छोटासा महत्वाचा अपडेट काय होता की जे काही विद्यार्थ्यांचं आता इतर वनवृत्तांचे त्यांचं पण मेडिकल ह्याच पद्धतीने होणार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगण्यासारखं होतं की या गोष्टी जास्त टेन्शन घेऊ नका. मेडिकल फक्त एक पात्रता सारखी असते. जे काही विद्यार्थी सिलेक्ट झाले ते फक्त पात्रता टेस्ट म्हणून, बघा, पात्रता टेस्ट म्हणून त्यांचं हे मेडिकल होत असतं. त्याच्यामुळे मुलांनी पण काही टेन्शन घेऊ नका, मुलींनी पण काही टेन्शन घेऊ नका, कारण की जे काही इतर वनवृत्त आहेत त्यांचं पण सेम याच्याच प्रमाणे होणार आहे. टेन्शन घेऊ नका, आनंदाने जा, मस्त मेडिकल देऊन या. धन्यवाद.